नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये आणि एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर आज आपण आलेलो आहोत दापोली तालुक्यामध्ये. दापोली तालुका, रत्नागिरी जिल्हा. आणि जो कोस्टल हायवे आहे, माझ्या मागे तुम्हाला दिसेल ट्रक वगैरे जाताना, हा आहे कोस्टल हायवे जो आंजार्ले आणि हर्नईला कनेक्ट करतो. आणि इथेच पुढे तुम्हाला पेट्रोल पंप आहे, मोठे मोठे हॉटेल्स आहेत, लेमन ट्रीसारखं हॉटेल आहे, आजूबाजूला मोठे मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत, सी व्ह्यू अपार्टमेंट्सचे. तसेच तुम्हाला इथे पुढे सी व्ह्यू पॉईंट आहे, जिथून सनसेट वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता. ती जी समोर दिसते ते आंजार्ली जेट्टी येणार आहे आणि हा खाली 5 पंढरीगाव. तो बघा, आता आपण आलेलो आहोत सनसेट पॉईंटला. आणि हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला जेव्हा 30-35 फुटाची हाईट घ्याल ना तुम्ही प्रॉपर्टीवरून, तेव्हा हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला एक्सपिरियन्स करता येणार आहे. आणि समोरच सूर्यास्त होतो आहे आपल्या. हे जे तुम्हाला सिमेंट पोल दिसत आहेत मार्किंग केलेले ब्ल्यू कलरमध्ये, तर अशी पूर्ण प्रॉपर्टी आहे. 20 गुंठ्याचा सातबारा आहे. पूर्ण जे क्षेत्रफळ आहे हे 20 गुंठ्याचं आहे. त्याच्यातला काही भाग रस्त्यामध्ये जातो आहे. कोकण कोस्टल हायवे हा वाईड होणार आहे, त्याची मार्किंग झालेली आहे. रोडचं मार्जिन सोडलेलं आहे ऑलरेडी. तर ते सगळं डिमार्केशनमध्ये अवेलेबल आहे. ते तुम्हाला नक्षामध्ये पण माहीत पडेल. पूर्ण प्रॉपर्टीची गव्हर्नमेंट मोजणी झाले. कमर्शियल यूजसाठी किंवा प्रॉपर्टी CRZच्या बाहेर असल्यामुळे तुम्ही हिला NA कन्वर्ट करून इथे कमर्शियल पर्पजसाठी हिला युटिलाइज करू शकता. काही टुरिझमचा बिझनेस तुम्ही इथे करू शकता. आणि जेव्हा कोकण कोस्टल हायवे कंप्लीट होईल, आताच बघा किती गाड्या चालल्या आहेत, किती वर्दळ आहे ती कंटिन्यू. कोकण कोस्टल हायवे जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा इथे बिझनेसचा जो स्कोप आहे ना, हा प्रचंड वाढणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आत्ता इन्व्हेस्टमेंट करून ठेवलात तर तुम्हाला नक्कीच ह्याचं ॲप्रिसिएशन चांगलं मिळेल भविष्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण प्लॉट आहे. तर मंडळी बघा, हा जो तुम्हाला मार्किंग पोल दिसतो आहे, इथपर्यंत रोड वाइंडिंग होणार आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि आपली प्रॉपर्टी रोडच्या पलीकडे पण कंटिन्यू होते. समोर पण तुम्हाला पोल पाहायला मिळेल. पण हा जो हायवे आहे, इथून 3 मीटर ह्या साईडला आणि 3 मीटर त्या साईडला असं रोड वाइंडिंग आहे. त्याचं पण तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे हा प्लॉट विकत घेतल्यानंतर. त्यानंतर अशी प्रॉपर्टी वळले आणि मग परत टर्न होऊन मागे गेले. पण पूर्ण जो लँड सरफेस आहे, लँड पार्सल आहे, हे पूर्णपणे टेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बाकी काही वर्किंग नाही आहे. बरोबर मागच्या साईडला समुद्र आहे, जिकडे आता सनसेट होतो आहे. तर तिकडे जर तुम्हाला सी व्ह्यू हवा असेल तर तुम्ही इथे हाईटला कन्स्ट्रक्शन करून तो सी व्ह्यू पण एन्जॉय करू शकता. बाकी जर तुम्हाला ह्या हायवेची कनेक्टिव्हिटी आणि या हायवेचा बेनिफिट घ्यायचा असेल, रेस्टॉरंट किंवा बाकी काही कमर्शियल पर्पज, शॉप्स, त्याचबरोबर तुमचा स्टे, हॉटेल्स वगैरे, रूम्स वगैरे, लॉजिंग वगैरे, असे काही प्रकल्प असतील, अशी काही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल तर तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी परफेक्ट आहे. तसेच मंडळी, जर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टनी येत असाल तर तुम्ही बाय रेल्वे जर यायचं असेल तर इकडे जवळचं जे रेल्वे स्टेशन आहे हे आहे खेड रेल्वे स्टेशन, जिथे मुंबई गोवा वंदे भारतही थांबते आणि मॅक्सिमम ट्रेन्स तिथे थांबतात. तर तिथून पण तुम्ही इथे येऊ शकता. जर तुम्हाला बाय बस यायचं आहे तर मुंबईवरून दापोलीच्या डायरेक्ट बसेस पण चालतात, प्रायव्हेट बसेस. त्याचबरोबर आता ST महामंडळाची पण शिवाई सर्व्हिस म्हणजे AC बसची प्रीमियम सर्व्हिस पण मुंबई ठाणे दापोली, बोरिवली दापोली अशी सुरू झालेली आहे. पुणे दापोली अशी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे ती पण सर्व्हिस तुम्हाला आहे दापोलीपर्यंत यायला. इथपर्यंत यायला पण तुम्हाला ST सर्व्हिसेस आहेत, कंटिन्यू ST आहेत, रिक्षा आहेत, बाकी सगळ्या फॅसिलिटीज आहेत तुम्हाला. तर अशा प्रकारे पण ही प्रॉपर्टी तुम्ही ॲक्सेस करू शकता. तसेच मंडळी, इथून भरपूर असे बीच आहेत ज्याच्यावर वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत, जसं लाडगर बीच, मुरुड बीच. त्याचबरोबर हर्नईचं फिश मार्केट फेमस आहे, फिश ऑक्शन फेमस आहे. इथून तुम्हाला सुवर्णदुर्ग किल्ला आहे टुरिस्ट अट्रॅक्शनमध्ये, तिकडेही टुरिस्ट जाऊ शकतात, तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर आता आंजार्ले बीचला वॉटर स्पोर्ट चालू झालेले आहेत, त्याचा पण आनंद तुम्ही घेऊ शकता. आंजार्ले बीचवर जायला तुम्हाला इथून फक्त 10 ते 15 मिनटं लागणार आहेत. आणि आता इकडे एक नवीन स्पोर्ट चालू झाला आहे, तो म्हणजे हॉट एअर बलून. हो, हॉट एअर बलून पण दापोलीमध्ये सुरू झाला आहे. पूर्ण कोकणात पहिला हॉट एअर बलूनचा स्पोर्ट्स हा कुठे चालू झाला असेल तर तो दापोलीला चालू झाला आहे. तर हे सगळे बेनिफिट तुम्हाला मिळणार आहेत. आत्ताच 2026मध्ये एवढं सगळं डेव्हलप होतं आहे, तर विचार करा 2030-32पर्यंत ह्याची पूर्ण कायापालट झालेली असेल आणि तेव्हा हे रेट पण अव्वाच्या सव्वा असतील. त्याच्यामुळे आत्ताच या आणि आत्ताच इन्व्हेस्ट करा. तसेच ही प्रॉपर्टी डायरेक्ट मालकांकडून आपल्याकडे आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा
आमचा आणि मालकांचा MOU झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला एक चांगली डील आपण नक्कीच देऊ. टायटल क्लिअर आहे, सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे, सिंगल 7/12 गव्हर्नमेंट मोजणी झाले, परत अवेलेबल आहे. त्याचबरोबर जे प्रोसिजर आहेत पुढे ट्रान्सफरचे त्याचा सगळा बॅकअप आमच्याकडून तुम्हाला राहील. जसं सर्च काढणं, सर्च रिपोर्ट 30 वर्षांचा, पेपर नोटीस, त्याचबरोबर नंतर रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटीचा बॅकअप म्हणजेच खरेदी खताचा, त्याच्यानंतर 7/12 नावावर वगैरे करून देणं, हा सर्व बॅकअप आपण तुम्हाला इथे देऊ शकतो. आणि जर तुम्हाला ही NA कन्वर्ट करायची आहे तर तो NAचा पण बॅकअप आपण तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. आणि तुकडाबंदी कायद्यानुसार म्हणजे जे ॲग्रिकल्चरसाठी तुकडाबंदी कायदा आहे त्यानुसार 20 गुंठेचं क्षेत्रफळ तुमच्या नावावर इझिली होतं. आणि त्याच्यात प्लस पॉईंट असा आहे की हा 20 गुंठ्याचा सेपरेट 7/12 आहे, सामायिक क्षेत्र नाही आहे. त्यामुळे हा जो 7/12 आहे, ही जागा आहे, ही तुमच्या नावावर इझिली ट्रान्सफर पण होईल. तर मंडळी, एक बेस्ट डील, 20 गुंठा ॲग्रिकल्चर प्लॉट, सिंगल ओनर, सिंगल 7/12, कोकण कोस्टल हायवे टच आणि मोजणी वगैरे झालेली आहे. टेबल प्लॉट पूर्णपणे कमर्शियल पर्पजसाठी बेस्ट प्रॉपर्टी. किंवा जर आता इन्व्हेस्टमेंट करताय तर पुढे भविष्यामध्ये हे जे प्रपोज्ड प्रोजेक्ट येत आहेत, रोड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे, किंवा जे समुद्राच्या मार्गे ट्रान्सपोर्टेशन सुरू होणार आहे त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळेल. कारण इथे तुम्हाला त्यावेळी ॲप्रिसिएशन बऱ्यापैकी मिळणार आहे. जर तुमच्यासाठी नाही, तुम्हाला तुमच्या मुलांसाठी वगैरे इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचे आता, तर ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही हा प्लॉट, छोटासा प्लॉट इन्व्हेस्ट करू शकता. मुंबईपासून फक्त 220 किलोमीटर अंतर, पुण्यापासून फक्त 200 किलोमीटर अंतर. त्याचप्रकारे तुम्हाला इथून अंजारले बीच हा 5 ते 6 किलोमीटर आहे. तुम्हाला इथून अंजारले क्रिकचा व्ह्यू आहे, अंजारले खाडीचा ब्रिज तुम्हाला इथून जवळ आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथून सनसेट पॉईंट आहे बाजूलाच, जो मी तुम्हाला दाखवला व्हिडिओमध्ये. तर असे सुंदर पॉईंट्स तुमचे टुरिस्ट उद्या इथे येऊन युटिलाइज करू शकतात आणि तुम्हाला एक चांगला टुरिझम इथे मिळू शकतो. जर तुम्ही 30-35 फुटाची हाईट केलात तर तुम्हाला समोर सी व्ह्यू पण आहे आणि क्लिअर सी व्ह्यू आहे. कारण ह्याच्या पलीकडेच पूर्ण क्लिअर सी व्ह्यूचा बेल्ट आहे, तो तिथपर्यंत आहे. जिथपर्यंत मी तुम्हाला दाखवतो आहे बोट, तिथपर्यंत क्लिअर सी व्ह्यू आहे. म्हणजे इथून सुरू झाला तो असा फिरून तिथपर्यंत गेलेला आहे सी व्ह्यू. एवढ्या डिग्रीचा सी व्ह्यू पण तुम्हाला इथून मिळणार आहे. आणि एक सुंदर लोकेशन, एक सुंदर प्रॉपर्टी, क्लिअर टायटल आणि एका टुरिस्ट स्पॉटला दापोलीसारख्या. कारण दापोलीचं टुरिझम हळूहळू बूम होत चाललं आहे. दापोली बऱ्यापैकी कमर्शियल होत चाललं आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत, मोठे मोठे हॉटेल्स आलेले आहेत दापोलीला. आणि येत्या 4-5 वर्षामध्ये भरपूर डेव्हलपमेंट इथे येणार आहे. त्यामुळे एका रिजनेबल रेटमध्ये आपण ही प्रॉपर्टी तुम्हाला देत आहोत. प्रॉपर्टीचा रेट मी तुम्हाला आता नाही सांगू शकत व्हिडिओमध्ये, पण फोन कॉलवर नक्कीच सांगेल. एक चांगल्या रेटमध्ये, एकदम रिजनेबल रेटमध्ये आपण हा लँड पार्सल देत आहोत. तर लवकरात लवकर या, तुमची साईट व्हिजिट बुक करा. साईट व्हिजिटचे चार्जेस असतील ते आम्ही तुम्हाला फोन कॉलवर सांगू. आणि ज्या दिवशी तुमची साईट व्हिजिट असेल त्या दिवशी तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स, याची फाईल पण बघायला मिळेल. आणि तुम्हाला डील जेव्हा क्लोज करायची असेल तेव्हा मालकांच्या समोर बसून तुमची फायनल मीटिंग करून डील पण क्लोज होईल. डायरेक्ट मालक आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची ट्रान्सपरन्सी राहणार आहे या व्यवहारामध्ये. त्यामुळे तुम्हाला एक जेन्युइन व्यवहार आमच्याबरोबर इथे करता येईल. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. असेच व्हिडिओ, अशाच डील, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या डीलमध्ये, पुढच्या प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.